Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Venture where me I Sunny. And yes, it's a new day, new beginning and it starts with all you lovely and beautiful people. So आज आहे डे 3 इन गोवा. आज चेकआउट आहे. सो अमेझिंग प्रॉपर्टी आहे, अमेझिंग विला आहे, आर के विलाज म्हणून. हे आहे सिओलिममध्ये गोवा आणि अमेझिंग 4 BHK प्रॉपर्टी आहे विथ म्हणजे एक लक्झुरी विला आहे विथ ऑल दी फॅसिलिटीज ॲम्युनिटीज. सो नक्की चेक करा एकदा त्यांच्या ऑफिशियल साईटवर किंवा जे डिटेल्स आहे डिस्क्रिप्शनमध्ये. अँड येस, इन केस तुम्हाला बुकिंग करायची असेल तर नक्की त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक करू शकता. येस, आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. बॅग सगळे रेडी, सगळ्यांच्या बॅग्स रेडी होत आहे. सगळे आंघोळीला गेले आहेत, म्हणजे फाल्गुनी, अभि आणि रचना रेडी आहोत. रचना आहे किचनमध्ये. रचना नाश्ता रेडी करत आहे. नाश्त्याला आहे आमचं वन ऑफ द हेल्दी ब्रेकफास्ट, डोसा प्रोसेस. सो गुड मॉर्निंग. कसं चाललंय स्टे तुझा? एकदम मस्त, छान वाटते. सगळं काही असेल तर अजून छान वाटतं. आणि आय लव्ह किचन. किचनमध्ये सगळं एकदम हाताशी आहे ना, म्हणून जास्त चांगलं वाटतं. पूल पण आहे छान, बार्बिक्यू आहे आणि सगळं काही जवळ आहे इनफॅक्ट, आहे ना विलाच्या. मार्केट किंवा बीचेस बोला किंवा क्लब्स बोला, सगळं काही इझिली ॲसेसिबल आहे. पाहिजे असेल तर त्यांच्याकडे त्यांचा शेफ आहे. हां, म्हणजे नॉट नेसेसरी यू हॅव टू कुक हिअर. त्याचा शेफ पण आहे. मला आवडतं म्हणून किचनमध्ये. नाहीतर तुम्हाला सगळं पाहिजे हवं ते इन हाऊस शेफ पण आहे एक्झॅक्ट त्यांचा. सो गुड मॉर्निंग. मेन काय, शेफ आहे पण शेफ असून सुद्धा किचनला आपल्याला ॲक्सेस आहे. आता आम्ही असे खूप सारे विलास गेलो जिथे त्यांचं स्ट्रिक्ट असतं की जर आमचा शेफ आहे यू शुड नॉट ॲक्सेस. सो ते मग कधी कधी लहान मुलं असतात त्यांना क्विकली ते साधं दूध पण नाही देत. आम्ही जसं आमच्याबरोबर ते झालंय महाबळेश्वरला. सो हे मला एक प्रचंड आवडलं एक गोष्ट की शेफ असून सुद्धा इट्स नॉट नेसेसरी की तुम्हाला त्यांना अपॉइंट करायचं तर तुम्ही तुमचं सुद्धा करू शकता. गुड. काय काय गुड मॉर्निंग. हे काय गुड मॉर्निंग. डोसा तुला देऊ ना पहिले नाहीसू. पण जरा मिरची काढा त्याच्यातली. काय मग पाहिजे? मग पाहिजे नानू? दे तिला मग. अभि ते बॉटल्स आहे. सो छान असं ते छान सिटिंगसाठी पण आहे. आणि बार्बिक्यू जो आता आय गेस ते वॉश करतील. चल. नायसाला बेने डोसा सारखा डोसा आवडतो. हा, तो आता थोडा गोड असतो, त्यावर लोणी असते. कुठून आणायचं त्याला? चला, फायनली आता रिलॅक्सेशन मोड तुझा. तरी आपल्या प्लॅन्स आहेत पुढे. वी आर एक्सायटेड फॉर दिस वीकेंड ऑल्सो. ते कळेलच तुम्हाला आम्ही का एवढे एक्सायटेड आहोत. कदाचित कोणी अजूनपर्यंत ते गेस्ट सुद्धा नसेल केलं, कारण ते डोक्यात सुद्धा नाही येणार असं मला वाटतं. एनिवेज सो आम्ही इकडनं अर्ली चेकआउट करतो बिकॉज तुम्हाला माहितीच असेल की मागच्या आम्ही जेव्हा नोव्हेंबरमध्ये आलेलो, ज्यांनी लोकांनी पाहिलं असेल आमचा ॲनिव्हर्सरीवाले ब्लॉग्स, तेव्हा आम्ही सांगितलेलं की आमचं गोवामध्ये घर आहे, हक्काचं असं म्हणू शकतात तुम्ही. सो माझी सख्खी आत्या, तिची जी छोटी सून आहे, तिचं माहेर गोव्याचं आहे. आणि तिला जसं कळलं की आम्ही गोवामध्ये आहोत, शी इज नॉट हिअर. ती इकडे नाही आहे, ती आहे तिच्या सासरी. पण तिला जसं कळलं की आम्ही गोवात आहोत, तर तिने लगेच आम्हाला की ताई प्लीज जा, मम्मी पप्पांना, म्हणजे तिच्या आईला मा म्हणते की मला आवडेल तुम्ही गेलात तर. आम्ही लास्ट टाइम पण जेव्हा फाल्गुनीच्या बड्डेला आलेलो तेव्हासुद्धा तिने खूप इन्सिस्ट केलेलं, पण आमचा एवढा मोठा ग्रुप असल्यामुळे आम्ही बोललो की नको, ते
परत त्यांना पण मग सोडून जावं लागलं असतं, मग ते ऑकवर्ड झालं असतं, सगळंच काही ते झालं असतं. पण मग यावेळेस ती बोलली की तुम्ही दोघंच आहात, तुम्ही जाऊन आलात, पण फाल्गुनीताई आणि अभिदादा नाही जाऊन आला तर तुम्ही नक्की जा, लंचसाठी जा. तिने एवढं आम्हाला इन्सिस्ट केलं, एवढं फोर्स केलं ना की मग यावेळेस असं झालं की नको, तिला नको बोलूया, ती एवढी आपुलकीने बोलते, एवढं प्रेमाने म्हणते की तुम्ही जा. आणि आमचं असं होतं की अरे तू इथे नाही आहेस, बट तू तरी म्हणते की तू जा. ते म्हणते नाही तुम्ही जाच, त्यांचंसुद्धा घर बघून होईल. आता मी परत कधी गोव्याला जाईल मला माहीत नाही. सो मग तिच्या मम्मीचा पण मेसेज आला की तुम्ही या, मी वाट बघते. सो आम्ही लंचला त्यांच्याकडे चाललो आहोत. आणि थँक्यू सो मच परत एकदा ज्योती काकी की तुम्ही आम्हाला लंचला बोलवलं आहे. परत एकदा आम्ही मस्त गोवन फूड खाणार आहोत, गोवन गोवन फूड yes. खाणार आहोत. सो एक्सायटेड आहोत. आणि मग नंतर तिकडनं मग आम्ही जाईल. आमची फ्लाईट ॲक्च्युली रात्री 9:55ची आहे. आम्ही असं फ्लाईट घेतली की आणि 1 तासात पोचतो, आणि ते पण आम्ही नवी मुंबई एअरपोर्ट जे आमच्या घरापासून हार्डली 15 मिनिट्सवर आहे. म्हणून मग आम्ही रात्रीची फ्लाईट बघितली की 1 तासात पोचू, 11 साडे11पर्यंत घरी असू. चला असा आहे आजचा फ्लो. किती वाजले? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काम साहेब. सनी खायला बसतो. हो. वॉश कर व्यवस्थित. हा कर याच्यामध्ये पण वॉश कर सगळं काढ. निघत नाही. दूध नाही बाबू. गोंडू काहीतरी ठेवलं असतील तू दाखवून. दुर्गा अँड सन्स. गुड मॉर्निंग. तू एवढं झटपट पडला पण वा, बॅग पण भरली. मस्त असा नाश्ता, सॉस दे जरा. एक प्रकारचा. उलट काल पण याच्यात करायला पाहिजे. काल लक्षात नव्हतं ना. फटाफट झालं असतं जास्त. काल कशी गेली तुमचे खाऊन बरं झालं. डोकं दुखतं. मला ते पाण्याचा जरा प्रॉब्लेमच वाटतो. पण मला बरं वाटतं ना त्या. चला निघालो. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. काय बोलतो? बोलते मी फ्लाईटने येतो परत तुला घरी नको बोलते चालायचं. लेफ्ट राईट. लेफ्ट. चलो खूप खूप खाल्लंय, जास्त खाल्लंय. आणि थँक्यू सो मच परत एकदा अभि, फाल्गुनी, ज्ञाना, दुर्गे यांना की त्यांनी आमची ट्रिप एवढी छान मेमोरेबल केली. एक्सपेक्ट नव्हतं की आम्ही गोव्याला परत येऊ, म्हणजे या वर्षी असं म्हणायचं होतं मला. पण झालेली आहे ट्रिप. मला वाटतं आम्ही प्रत्येक 6 महिन्यानंतर गोवामध्ये आहोत. नोव्हेंबर झालं, मार्च झालं, आणि आता आम्ही परत एकदा आलो. वेगवेगळ्या ऋतूमध्ये आम्ही आलो. आम्ही तेव्हा थंडी, गरम झालं, गरमीत आलो, आणि पावसाळ्यात पण आलेलो आहोत. सो फायनली आता आम्ही एअरपोर्ट पोहोचलो आणि वी आर रेडी टू फ्लाय. झालंय आमचं आता मस्त रिलॅक्स करतोय, खाऊन पिऊन मस्त. कंटाळा आला. कंटाळा आला आता. सकाळपासून फक्त ट्रॅव्हल करतात कंटाळा. पण छान झालं जेवण. कुठलं येतं काय गेले मी तेच ना सगळ्यांना. तर फ्लाईटवर नाही ते बाकीचं रेडी करा ना. काय प्लीज व्हॉट यू प्रॉमिस. फ्लाईटमध्ये आम्ही हे खाऊ, कारण फ्लाईटचे आम्हाला नाही तेवढं जमत. रचनाला आवडतं फ्लाईटचं फूड, पण मला नाही एवढं. मला भूक लागली की सगळीकडचं आवडतं.
हे सेरादुरा घे, तुझी इच्छा पूर्ण कर तुम्ही कधीपासून. झालं, इच्छा संपली. पण दिस इज गोवा ओनली ना, बट एवढा कॉस्टली नाही घ्यायचा. सगळंच चॉकलेटवर इन्व्हेस्ट करेल. घे, चल ना फटाफट. पाहिजे घे. नानूला पण घे. नानू कोणती पाहिजे बघ. असू दे, असू दे. ही पाहिजे का ही अशी पाहिजे? कोणती? आधी आहे बघ. मा घेते. मा नवीन घेते. मा नवीन घेते. आहे. अच्छा, मग तुला काय पाहिजे? ते टेडी बेअर पाहिजे का बघ. टेडी बेअर. तू काय सॅटिस्फाईडच नाही, तुला सगळं दिलं तरी कमी पडेल. जा जा, तिला पण दाखव पाहिजे. कितीची आहे बार्बी? 600. तुम्ही काय बार्बी नाही नाही, ती काही यूज करत आहे काही नको. बोलू की बोली बार्बी घे. हे पाहिजे नानू? बघू काय घेतो. या ना, एकच गोष्ट घेणार आहे नाहीसा. या ना, हे घे ना. मग मला पाहिजे. कुठे? नाही सू, नानू किती नानू ये लवकर. आमचे फेवरेट. कसं आहे नानू? छान आहे. नानू छान आहे. ए नानू, कसं आहे फाल्गुनी? चांगलं आहे. केक लवर्स. तू प्यायलास ना कॉफी? नाही, मी ठेवली फ्लाईटमध्ये. काय जोक संपत नाही, एकावर एक जोक सांगून आम्हाला फुल एंटरटेन करतोय. अभीस Package. ऑफ अवर ग्रुप. ग्रुप कोण असेल तर एकदम बोरिंग. मिस्ड अवर गँग. मी नसेल तर सनी दादाला करमत नाही. नो नो, बट स्टील वी मिस्ड अवर गँग. येस. अभि मामा, मामी, वरुण मामा, मामी, अँड ऑफकोर्स किड्स, आर्या, आस्मी आणि अंश. अरे पुढे अरे चालू. ठीक आहे. बाबा नाहीसं नाही, घाबरत. मजा आली. मजा. चला मॅजिक चला चला. मॅजिक. ये आलो तेव्हा एकदम हात मोकळे करत आलेलो. चाललो तर एवढा हातात घेऊन चाललो की बॅग मध्ये पण जागा नाहीये, है ना? हे बघा. चल आता. Enjoy your flight. रक्षा जानकारी पर ध्यान दें। सरकारी नियम अनुसार विमान में धूम्रपान, वेपिंग। फायनली पोहोचलो. गोवा मुंबई एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे. म्हणजे फ्लाईटमध्ये बसलो काय, इन्स्ट्रक्शन देईपर्यंत हार्डली 10-15 मिनटं झाल्याने लगेच बोलले की लँडिंगसाठी रेडी व्हा. म्हणजे तो सीट बेल्ट काढून पण दिला नाही त्यांनी, श्वास पण नाही घेऊन दिला. पण एक आहे, माझा व्हिडिओ एडिट झाला. चलो. सो फॉर द फर्स्ट टाइम आम्ही एअरपोर्ट बघणार आहोत. पण एक्झिटवाला एअरपोर्ट छान आहे का एंट्रीपेक्षा? एक्झिट तर आम्ही पण पाहिलं. तुम्ही पण एक्झिट ना. पण हा एक स्ट्रेस आमच्यासाठी कमी झाला आहे की एवढं 3 तास. थकून आल्यानंतर आम्हाला मुंबईवरनं इकडे यायला लागायचं ते 2 ते 2.5 तास लागायचं. हे हार्डली 15 मिनिट्समध्ये आम्ही घरी, म्हणजे लिटरली नायसाची स्कूल वगैरे पण दिसले. नायसा ह्या साईडला नायसाची स्कूल. नानू बोलते दीदीची स्कूल, मग माझी स्कूल फार लांब आहे. तुम्ही त्या साईडचं आईचं क्रिस्टल क्लिअर. जत्रेला गेलेलो कसे काय जत्रेला. काय जाताना एक नदी आहे. ब्युटिफुल आहे, ब्युटिफुल. छान वाटतं.
सुंदर आहे. ऍक्वेरियम करायला पाहिजे. एक टाइम नंतर हा एअरपोर्ट एवढा बिझी होणार आहे ना, है ना? छान बनले पण, म्हणजे अजून काही समजत नाहीये पण छान बनले. थँक्यू आम्हाला पिकअप केल्याबद्दल. एवढा लांबून आला तू, सॉरी. पनवेलवरून पनवेल आला तू. पनवेलवरून पनवेलला चालू असतो घ्यायला. कशी झाली गोवाची ट्रीप? काय बाबा, तुझा मित्र असेल तर काय वाटतं तुला? कशी झाली? अरे त्याने फोन पण नव्हता उचलला. अरे निखिलला मी मेसेज काय केला माहितीये का, एअरपोर्टवर घ्यायला आहे, घरातून गाडी घेऊन ये. किती वाजता काय नाही काय नाही. मग जेव्हा मला इथे नेटवर्क आला तेव्हा तुला किती फोन केले उचल. फायनली वी हॅव रीच्ड होम. थकलो तर नाही आहे बट स्टील उद्याची धावपळ आमची वेगळी आहे. मी तेच म्हणजे एअरपोर्ट वाटतं छान, पण त्याच्या आधी एवढं लवकर झालं लागतं. मग ते फ्लाईट मग परत. चलो सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.